तर मी सॉरी म्हणेन की आम्हाला यायला उशीर झाला. प्रत्येक वेळेला घरची जबाबदारी टळत नसते आणि अचानक पाहुणे आल्यामुळे मला पण तारेवरची कसरत करून पण सासर माहेर वाशी कार्यक्रमाला तर हजेरी लावायचीच होती. त्याच्यामुळे उशिरा का होईना पण यायचं म्हणून मी माझ्या सुनेला म्हणजे वडगावच्या नाथ सुनेला पण घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुला सगळ्या सासर वाचली माहेर वाचली तिच्या नंदा तिच्या जावा सासवा सगळ्यांची ओळख होईल. सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सौ नैना मी एकेरी उल्लेख करते नैना तुझा, कारण तू माझी मुलगीच आहे. तर तुझा आणि तुझ्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करते. मला आमंत्रित केलं याबद्दलही मी तुझे आभार मानते. खरं तर माहेर आणि सासर यामध्ये स्त्रीचं पूर्ण आयुष्य गुंफलेलं असतं. माहेरची ओढ ती कुठल्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असेल स्त्री तरी तिला ती माहेरची ओढ असते. आणि याच ओढीने म्हटलं चला आपणही आपलं सासरवास आपलं गाव आहे त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट होईल म्हणून हा सगळा द्रविडी प्राणायाम करून उशिरा का होईना पण येता आलं याचा मला आनंद झालेला आहे. सर्वप्रथम तर सर्व माहेर वाशिनींचे खूप खूप कौतुक व त्यांचा माहेरला आल्यानंतर चेहरे फुलले याचा आम्हाला आनंद सासरवासीन सासवा म्हणून आम्हाला जास्त आनंद होतोय. आणि हा कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम आयोजित करायचं म्हटलं तर एक महिना धावपळ करावी लागते. साधा आपला हळदी कुंकवाचा जरी कार्यक्रम असेल तर 8-10 दिवस तयारी करावी लागते. कुठलंही नियोजन करणं हे साधं गोष्ट नाही. यासाठी सौनैना व तिच्या संपूर्ण टीमचे पुनश्च मी एकदा कौतुक करते. यामागे फक्त नैनाचाच सहभाग नाहीये तर सरांचाही आमच्या जावई बापूंचाही भरपूर तिला सपोर्ट आहे. म्हणून आवर्जून फक्त सासरवाशी माहेर नाही तर जावयांचा सुद्धा कौतुक आहे की त्यांनी एवढं मोकळीक दिल्यामुळे पण ती करू शकते. म्हणून त्यांचं कुठल्याही पुरुषांच्या सपोर्ट शिवाय स्त्री पुढे जाऊ शकत नाही. आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी मला आवर्जून असं वाटतंय की या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय द्यायचं म्हणून मी माझ्या सासूबाई कैलासवासी गंबास अन्नपूर्णाबाई अंबादास शिंपी यांच्या स्मरणार्थ मी 2001 रुपये देऊ इच्छिते. कसं मला सासरी आल्याचा काहीतरी आनंद झाला पाहिजे आणि ते मी माझ्या सुनबाईच्या हस्ते देऊ इच्छिते. आणि बोलायला खूप आहे पण आता मलाही माहिती जेवणाची वेळ झाली सगळ्यांच्या पोटात उंदर क्रिकेट मॅच खेळत असतील भुकेने. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व टीमला शुभेच्छा देते व मला आवर्जून इथं आमंत्रित केलं माझा सत्कार केला याबद्दल मी पुनश्च एकदा आभार मानते. व सगळं माहेरवासियांना व माझ्या सगळ्या मैत्री बहिणी आई सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखर आता सीमा म्हटली याप्रमाणे माहेर सासरवाशीन हा उपक्रम हा पहिल्यांदा खरोखर जळगाव जिल्ह्यात कुठेही नाही झाला आहे. आणि ही संकल्पना ही कन्सेप्ट जी आली नैनाच्या डोक्यात खरोखर खूप कौतुकाची गोष्ट आहे. धन्यवाद. पुनश्च सर्व आलेल्या सर्व सासर माहेरवासियांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद कीर्तिताई. आपण